वळूया पुढील बातमीकडे। दिवसभरातली एक मोठी बातमी, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे। कुठल्या तरी बेवारस माणसानं हे कृत्य केलं असेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय, किंवा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न असू शकतो असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी विधान केलंय। ज्यांना आईवडिलांचं नाव घ्यायची लाज वाटते अशा कुठल्या तरी माणसानं हे कृत्य केलं असावं असं उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। प्रकारच्या व्यक्ती की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते असं कोणतरी बेवारस लावारिस व्यक्तीने केलं असेल, किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला त्या निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत तर यावर भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांची फोनवरून प्रतिक्रिया समोर आली आहे, ती ऐकूया। एकतर कोणीतरी हे विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने केलेलं असावं किंवा यामागे काहीतरी षडयंत्र असावं असं माझं स्पष्ट मत आहे। आणि या घटनेचा मी धिक्कार करतो। मीच काय, महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस झालेल्या घटनेचा धिक्कारच करेल हे मी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो। मीनाताई ठाकरे या त्या ठिकाणी वास्तव्य मूर्ती आहेत, होत्या, आणि त्यांच्याविषयी एक वेगळं आदराचं स्थान महाराष्ट्रातील जनमानसात आहे, त्यामुळे त्यांना माझाही पण येतो। परंतु त्याचं राजकारण कोण करू पाहत असेल तर दुर्दैव आहे, आणि याच्या मागे नेमकं काय आहे हे लवकरच आपल्या समोर 100% येईल।